जास्त वेळ न घालवता ब्लॅक आउटफिटवर जाणारा कॉन्फिडेंट तरीही जास्त मेहनत न लागणारा मेकअप कसा करायचा ते लगेच पाहूयात. हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी. तर आज आपण करणार आहोत एव्हरीडे मेकअप. पाहू शकता तुम्ही इकडे मी ब्लॅक कलरचा अगदी साधा सिंपल असा कॉटनचा कुर्ता यूज केलेला आहे. त्याच्या स्लीव्स वर आणि वी नेकच्या खाली अतिशय सुंदर अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे. त्याच्यामुळे कुर्त्याचा लुक आणि खुलून दिसत आहे. त्यालाच मॅचिंग असे मी इयरिंग्स वेअर केलेले आहेत. आता सुरुवात करूयात आपण आपल्या मेकअपला. सर्वात आधी मी माझ्या इकडे हेअर टाय करून घेतलेले आहेत, जेणेकरून माझ्या मेकअपच्या मध्ये केस येणार नाहीत. इकडे मी यूज करत आहे हिमालयाचं मॉइश्चरायझर. हिमालयाचं मॉइश्चरायझर जास्त यूज केलं तर मला चेहऱ्याला घाम येतो, म्हणून मी इकडे अगदी कमी प्रमाणात मॉइश्चरायझर लावणार आहे. आता मी माझे डोळे कन्सील करणार आहे. त्याच्यासाठी मी माझ्या चेहऱ्याचा एक्झॅक्ट शेड घेणार आहे. पाहू शकता तुम्ही ब्लेंड केल्यावर अगदी माझ्या फेसचाच कलर होतोय. तोच शेड मी इकडे वापरणार आहे. हे इनसाइडचं कॉन्टोरिंग पॅलेट एवढं सुंदर आहे आणि याचं टेक्स्चर पण क्रीमी आहे, लगेच ब्लेंड होतं. जर तुम्हाला ब्रशने अनकम्फर्टेबल होत असेल तर तुम्ही इकडे बोटांचा सुद्धा वापर करू शकता. मी कन्सिलरला एवढं ब्लेंड करणार आहे की माझ्या डोळ्यावर कोणतीही हार्श लाईन दिसली नाही पाहिजे. आपण जेव्हा मेकअप करत असतो तेव्हा सगळ्यात जास्त वेळ हा आपण ब्लेंडिंगलाच द्यायला पाहिजे, जेणेकरून आपला मेकअप फ्लॉलेस दिसेल. सेम प्रोसेस मी इकडे माझ्या दुसऱ्या डोळ्याला सुद्धा करून घेणार आहे. तोपर्यंत ज्यांनी कोणीही ग्रो विथ अक्षताला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं खूप 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 धन्यवाद, आणि ज्यांनी कोणीही अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी लगेच करा. कारण ग्रो विथ अक्षतावर आता असेच मेकअपचे, मेकअप हॅक, स्किन केअर, हेअर केअर असे बरेचसे व्हिडिओज येणार आहेत, ते तुम्ही मिस करू नका. इकडे आपले डोळे मस्तपैकी कन्सील करून झालेले आहेत. इथे मी नोज कॉर्नर्सला आणि ओठांच्या कडांना सुद्धा कन्सील करून घेणार आहे. एव्हरीडे लुक साठी आपण कॉम्पॅक्ट वापरत नाही, ते जरासं हेवी होतं, म्हणून मी इथे घेत आहे मिलाओची सीसी क्रीम. एका फ्लफी ब्रशच्या मदतीने आपण ही क्रीम मस्तपैकी आपल्या फेसवर ब्लेंड करून घेणार आहोत. आणि जर तुम्हाला फुल कव्हरेज हवं असेल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप फाउंडेशन किंवा सीसी क्रीम लावायची आहे, सगळीकडे एकदमच लावून घ्यायची नाही आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पूर्ण मेकअप इव्हन दिसावा तर तुम्ही काय करायचं आहे की जे काही एक्सेस प्रोडक्ट राहिलं असेल ब्रश मध्ये ते तुमच्या कानाला लावायचं आहे आणि मानेवर सुद्धा फोकस करायचा आहे. नाहीतर फक्त चेहऱ्यावर फोकस केला तर ते अनइव्हन दिसू शकतं. लक्षात ठेवा, जेव्हा आपण बोटाऐवजी ब्रशने मेकअप करत असतो तेव्हा आपल्याला जास्त प्रोडक्ट लागू शकतं, पण त्याने जे काही कव्हरेज मिळतं ते बोटांपेक्षा नक्की जास्त छान दिसणारं असतं. इथे मी माझ्या आय शॅडो पॅलेट मधला ब्राऊन शेड निवडलेला आहे. मस्तपैकी आपल्या क्रीज लाईन वर याला ड्रॉ करून घेऊयात आणि जोपर्यंत याचे हार्श लाईन्स जात नाहीत तोपर्यंत याला व्यवस्थित ब्लेंड करून घेऊयात. आय शॅडो पॅलेट मधला ब्राऊन हा माझा सगळ्यात फेवरेट कलर आहे, कारण जेव्हा आपल्याला काही सुचत नाही किंवा भरपूर गडबड असते आणि फंक्शन्स असतात किंवा बाहेर जायचं असतं तेव्हा आपण डायरेक्ट कोणताही विचार न करता ब्राऊन कलर उचलून जर तो ॲज अ आय शॅडो लावला तरीही तो खूप छान दिसतो. सेम प्रोसेस मी डोळ्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा करून घेणार आहे. सेम ब्राऊनचा शिमर शेड इकडे इनर कॉर्नर्सला अप्लाय करून घेणार आहे मी. दोन्ही डोळ्यांच्या लोअर वॉटर लाईनला आपण ब्राऊन कलर अप्लाय करून घेणार आहोत. आयलाइनर साठी इकडे मी वापरणार आहे हुडा ब्युटीचं ड्यूप. अगदी लॉंग लास्टिंग आहे, स्मूथ फिनिशिंग देत आहे. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर तुमच्यासाठी हे परफेक्ट प्रोडक्ट आहे. जेल आयलाइनर किंवा लिक्विड आयलाइनर पेक्षा मला स्केच आयलाइनर भरपूर आवडतं, कारण ते अप्लाय करायला खूप सोपं आहे. सेम मी दोन्ही साईडला आयलाइनर क्रिएट करून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही किती ड्यूई लुक आलेला आहे. हे सर्व सेट करण्यासाठी मी इथे वापरत आहे हुडा ब्युटीची मेबेलिनची फिट मी कॉम्पॅक्ट पावडर. पाहू शकता तुम्ही किती छान पद्धतीने सर्व काही सेट झालेलं आहे. काजल साठी इथे यूज करत आहे मी कॉलोसल काजल. पाहू शकता किती स्मूथ असं ऍप्लिकेशन आहे याचं. फक्त याची लीड अगदी नाजूक असल्यामुळे हे कधीही तुटू शकतं, ही एकच भीती असते. अगदी नाजूकपणे वापरायला लागतं हे. इथे दोन्ही साईडला मी डोळ्यांना अप्लाय करून घेतलेला आहे. मस्कारा मस्तपैकी लावून घेऊयात दोन्ही साईडला. इथे मी जरा कन्फ्यूज झालेली डार्क आणि लाईट शेड मध्ये मस्त न्यूड अशी शेड आहे माझ्याकडे, तर म्हटलं
डार्क कॉटन असा बोल्ड ब्लॅक कलर घातलेला आहे, तर त्याच्यावर न्यूड कलरची शेड आपल्याला जास्त सूट होईल. लिप लाइनिंग साठी इथे यूज करत आहे मी ब्राऊन कलरची शेड. मला इथे जरा जास्त बोल्ड असे आउटर कॉर्नर्स हवे होते, म्हणून मी इथे अगेन माझी जी डार्क शेड होती लिपस्टिकची ती ॲज अ लिप लायनर यूज केलेली आहे. आता इनर लिप्स फिल करण्यासाठी मी इकडे न्यूड शेड यूज करणार आहे, ज्यामुळे माझे लिप्स जास्त बोल्ड दिसणार नाही. पाहू शकता तुम्ही इथे माझ्या दोन्हीही लिपस्टिक जास्त क्रीमी आहेत, म्हणून त्यांना अगदी मॅट फिनिश देण्यासाठी इथे मी यूज करत आहे टिश्यू पेपर. तरी इथे मला जो डिझायर शेड हवा होता तो मला मिळत नव्हता, म्हणून मी इथे अगेन कन्सिलर पॅलेट घेतलेला आहे. त्यातील सर्वात लाईट कलर घेऊन मी तो माझ्या लिप्सवर अप्लाय केलेला आहे आणि मला जो कलर हवा होता तो मिळाला आहे. इकडे आयब्रोज पटकन फिल करून घेणार आहे. सेम आय शॅडो पॅलेट यूज केलेला आहे आणि ब्राऊन कलरच उचललेला आहे मी. जर एक्झॅक्ट ब्लॅक कलर घेतला तर ते खूप आर्टिफिशियल वाटतं, म्हणून इथे आपण ब्राऊन कलरच यूज करायचा आहे. अशा प्रकारे पटकन हेअर करून घेतलेले आहेत आणि इकडे तयार झालेली आहे मी. कसं वाटला तुम्हाला आजचा साधा सिंपल सोबर एव्हरीडे लुक, जो ब्लॅक आउटफिट वर पण जातोय? मी तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते. तर तयार आहे मी, बघू शकता तुम्ही माझा आउटफिट. इथे मस्तपैकी मी ए लाईन कुर्ता घातलेला आहे, पण तरी सुद्धा हा मला कुठेतरी लूज वाटत होता, पाहू शकता तुम्ही. म्हणून मी इथे मस्तपैकी एक हॅक यूज करणार आहे. तर चला पाहूया तो हॅक काय आहे. इथे माझ्याकडे मस्त असा ब्राऊन कलरचा बेल्ट आहे. तो बेल्ट घातल्याबरोबर माझ्या या लूज टॉपला किती छान असा लुक आलेला आहे, हे तुम्ही पाहू शकता. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा सुंदर सोबर सिंपल असा लुक? मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पटापट सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला, लाईक करा, शेअर करा आपल्या मैत्रिणींसोबत. तोपर्यंत बाय.